श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना ही दिवाळी भरभराटीची, आनंदाची आणि उत्साहाची जाव ही स्वामी चरणी प्रार्थना. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की जेव्हा तुम्ही प्रार्थना आणि उपासनेत त्याच्याकडे वळता तेव्हा देव नेहमीच जवळ असतो. देव म्हणतो, मी तुझ्या प्रत्येक क्षणाला तुझा हात धरून चालत आहे. तू ज्या ज्या ठिकाणी जात आहेस तिथे मीही तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा काही कार्य हाती घेतोस तेव्हा माझ्याच आशीर्वादाने तू ते हाती घेत असतो आणि त्याला पूर्ण करून घेण्यासाठी मी तुला ते सामर्थ्य, ती शक्ती आणि ते बळ प्रदान करत असतो. देव म्हणतात, बाळा, स्वतःला कधीही कमी लेखू नकोस, कारण मी तुझ्यासाठी ते ऐश्वर्य, ती भरभराट, ते सर्व काही आनंद घेऊन आलो आहे. आता काळजी करत असशील तर या क्षणाला ती काळजी माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो आणि पुढच्या जीवनाच्या वाटचालीकडे आनंदाने पाहणे सुरू कर. तुला मी ती आशा द्यायला आलो आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, संदेश सोडून कुठेच जाऊ नकोस, कारण हा संदेश फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच दिला आहे. तू याकडे दुर्लक्ष केले नाहीस, हे फार बरे केलेस. देव म्हणतात, तू जर या संदेशाकडे दुर्लक्ष केलेस तर तू खूप काही आशीर्वाद आणि काही संकेत मिळवण्यापासून स्वतःला वंचित ठेवशील. बाळा, आम्ही तुमच्या प्रार्थनेचे उत्तर आणि तुमच्या अपेक्षा, इच्छांपेक्षा जास्त देत असतो, कारण त्याने तुमच्या वचनानुसार तसे करण्याचे तुम्हाला वचन दिले आहे. देव म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला देईल, पण योग्य वेळ आल्यावर. देव म्हणतात, हा काळ तुझ्यासाठी सुखांनी भरलेला आणि आनंदाने भरलेला आहे, तेव्हा मनाला ती शांती लाभू दे. देव म्हणतात, तू जर शांतपणे, एकाग्रपणे डोळे मिटून बसला आणि जेव्हा तू आमचे ध्यान केलेस तर तुला आम्ही जिथे तिथे पाहायला मिळू. आमचे दर्शन तुला होणार आहे, तुला ते घडणार आहे. हम गया नहीं, जिंदा है, अशक्यही शक्य करतील स्वामी. या वाक्यावर तू भरोसा ठेवतोस ना, विश्वास ठेवतोस ना, मग तुला माझे दर्शन प्रत्येक क्षणाला घडेल. ज्या ज्या वेळेस तू प्रार्थनेने मला आवाज देशील त्या त्या वेळेस तुला माझे दर्शन होईल. मी देव आहे, एकमात्र वास्तविक अस्तित्व आहे. मी विश्व आणि त्यातील सर्व काही निर्माण केले आहे. तुम्ही आम्हाला ब्रह्मांड देश रूपात पाहू इच्छिता ना? तुम्हाला माहीत आहे की हे सर्व काही ब्रह्मांडात जे काही उत्पत्ती ईश्वराकडूनच केल्या जाते. देव म्हणतात, तू त्यातील एक माझा अंश आहेस. देव म्हणतात, तू माझाच आहेस, तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुला कोणत्याही कारणाने दूर करू इच्छित नाही. तू माझ्यातूनच निर्माण झाला आहेस आणि तू माझ्यापासून वेगळा नाहीस. ही कल्पना किती सुंदर आहे ना? देव म्हणतात, या सर्व सुंदर कल्पनेतूनच हे विश्व आम्ही निर्माण केले आहे. तुझे जीवनही माझ्यासाठी मौल्याचे आहे, कारण तू आनंदी असला की मीही आनंदी होतो. तुझ्या मनात माझे वास्तव्य निरंतर आहे आणि ते निरंतर राहील यावर विश्वास ठेव, कारण तू
माझ्यातूनच निर्माण झाला आहेस. तू सर्वतोपरी माझ्यावर अवलंबून राहू शकतोस, कारण मी तुझा देव, मी तुझा निर्माता आहे. तू माझ्यातून वेगळा नाहीस. माझ्या अंशरूपी तत्वाने तुझे निर्माण झाले आहे. तू सदैव आनंदित राहावा यासाठी मी तुला वेळोवेळी आशीर्वादित करत असतो. त्या आशीर्वादामध्ये तू जी अपेक्षा आणि जी काही प्रार्थना माझ्याकडे मागतोस ती मी पूर्ण करतो. तुला चमत्कारांचे आशीर्वाद देखील देत असतो. तुम्हाला कोणतीही उणीव या दिवसात भासणार नाही, कारण तुम्ही माझ्या अगदी जवळ आहात. देव म्हणतात, माझ्यापासून लांब जाणे टाळा. मी तुमचाच आहे आणि मी नेहमीच तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे. देव म्हणतात, बाळा, मी तो प्रकाश आहे ज्यातून तू निर्माण झाला आहेस. जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. त्या प्रकाशात तुझे जीवन उत्तमात उत्तम प्रकारे उज्ज्वल होईल. देव म्हणतात, तू ज्याप्रमाणे आमची सेवा भक्तीने श्रद्धेने करतोस ती आम्ही स्वीकार करतो. देव म्हणतात, मला तू देवाच्या जागी आपला चांगला एक मित्र मान, आपला चांगला एक भागीदार समज आणि मी जो आनंद तुला देऊ इच्छितो तो परिपूर्णतेने स्वीकार कर. तुला मी जगण्यात मदत करणार आहे. तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सुद्धा मी तुला मिळवून देणार आहे. देव म्हणतात, माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. जे मी तुला देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही प्रार्थनेने माझ्याकडे जे काही मागाल ते मी तुम्हाला देईल. त्यातील सर्वोत्तम जे आहे ते मी तुम्हाला आधी देऊ इच्छितो, कारण मी तुमचा देव आहे. मी तुमचा पिता आहे. मी सर्वतोपरी जाणतो की तुमच्यासाठी या क्षणाला काय योग्य आहे, काय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे ते मी तुम्हाला देईल. यावर विश्वास ठेवा. जो विश्वास करेल आणि श्रद्धेने माझ्याकडे येईल ते तो आशीर्वाद प्राप्त करेल. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की हम गया नहीं जिंदा है. या वाक्यावर तुम्हाला भरोसा येईल, कारण या दिवसात मी तुम्हाला कितीतरी संकेत देईल. त्यामुळे तुम्ही ते योग्य मानाल आणि तुम्ही जीवनातील पुढची पायरी चढाल. देव म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला याची वारंवार प्रचिती यायला लागेल, कारण तू माझ्याकडे विश्वासाने वळला आहेस. तू हे जाणून घेतले आहेस की माझ्याशिवाय तुला आता कोणीही खरे वाटत नाही. तुझा संपूर्णपणे विश्वास आहे की मी देवातूनच निर्माण एक देवाचे प्रतिरूप आहे. तेव्हा देवांविषयी तुझी श्रद्धा अधिकच वाढली आहे. देव म्हणतात, तू प्रत्येक कार्यात आता न घाबरता पुढे जातो, धैर्याने पुढे जातोस. हे सुद्धा तू आता माझ्या आशीर्वादानेच शिकला आहेस. तुला आता तुझ्या जीवनावर संपूर्णपणे विश्वास आहे आणि तुझ्या देवावर भक्कम विश्वास आहे की माझे देव खूप मोठे आहेत. मला ते आशीर्वाद देत आहेत. या सर्व काही ज्या काही घटना घडत आहेत त्या माझ्या चांगल्यासाठी होत आहेत. जे काही येणार आहे तेही माझ्या सर्वोत्तमसाठी येणार आहे. तेव्हा तुमचा विश्वास देवांवर पूर्ण आहे. तेव्हा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. हे विश्व तुमच्यासाठी कार्य करत आहे. आता तुला प्रत्येक ठिकाणी
होकारार्थी उत्तर सापडत आहे, कारण देव तुझ्या बाजूला आहेत. देव म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. आता पुढे चालत राहा, कधीही थांबू नकोस, कारण माझा मोठा आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे. ते चमत्कार घेऊन देवदूत तुझ्याकडे येत आहेत, ज्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना केली आहेस. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी ते चांगल्यात चांगले निर्णय देणार आहे. तू त्याकडे वळावे आणि तुझ्या जीवनात त्यांचा स्वीकार करावा, कारण त्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे. तुला कोणतीही कमतरता येत्या काळातच काय तर पूर्ण जीवनात भासणार नाही. जो देवाकडे येतो तो कधीही निराश वापस जात नाही. देव म्हणतात, कारण आम्ही तुझे करता करवित्या आहोत, तेव्हा विश्वासाने आमच्याकडे मदत मागायला ये. मी तुझी मदत करायला तयार आहे. तुला जे काही हवे आहे ते प्रार्थनेने तू माझ्या समोर मांड, मी ते पूर्ण करेल. यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. देव म्हणतात, मी तुझ्या विचारांना आणि तुझ्या गुणांना वाव मिळवून देण्यासाठी जे काही योजना आखत आहे त्यात तुझी भरभराटच होणार आहे. देव म्हणतात, आता तुझ्याकडे तो लक्ष्मीचा आशीर्वाद, तो आर्थिक चमत्कार येत आहे, कारण तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, येणारा काळ तुमच्यासाठी सुखांनी भरलेला आनंदाचे क्षण घेऊन येत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आपले कर्म पूर्ण केले आहेत त्याचनुसार तुम्हाला फळही प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, माझ्या चमत्काराचा आशीर्वाद तू प्राप्त करणार आहेस, त्यासाठी तत्पर हो, कारण आता खूप काही तुझ्या दिशेने येत आहे. देवदूत ते घेऊन येत आहेत. त्यांना स्वीकार कर आणि तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यावर देवांना धन्यवाद द्यायला विसरू नकोस, कारण देव तुझ्या प्रत्येक चांगल्या इच्छेचे समर्थन करू इच्छितात. तू आता त्या हंगामात प्रवेश मिळवला आहे जिथे तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. त्या तुझ्या अतृप्त इच्छा देखील आता देव पूर्ण करू इच्छितात. येणारा काळ शुभ परिणामांनी भरलेला येत आहे. देव तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितात की उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तुझ्यासाठी एक चमत्कार घडणार आहे. तो तुझ्यासाठी कुणासाठी आर्थिक चमत्कार ठरेल, कुणासाठी तो एखाद्या आनंदाच्या रूपात त्याला प्राप्त होईल, कोणाला तो एखाद्या खूप मोठ्या आवडत्या वस्तूच्या रूपात प्राप्त होईल, कोणाला तो एखाद्या प्रेमाच्या नात्यात प्राप्त होईल. देव म्हणतात, प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत, तेव्हा तो प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्याला प्राप्त होईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू माझ्यावर विश्वासाने तुझे कार्य सोपवले आहे आणि आपल्या कार्यात मन लावून ते कार्य करत आहेस, तेव्हा मी तुला ठामपणे सांगू शकतो की तू यशस्वीच होणार आहे. तेव्हा निश्चित पुढे जा आणि मागे वळून पाहू नकोस, कारण मी तुझा देव सदैव तुझ्या पाठीमागे उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा पुढे चालत राहा. प्रत्येक कर्मात आपले मन लावणे सुरू ठेव, कारण या कर्मातून तू खूप काही यश प्राप्त करणार आहेस. देव तुला या क्षणाला सांगू इच्छितात, ज्यांनी माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे त्यांना ते आरोग्य प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, जे कोणी माझे बाळ दुसऱ्याच्या हितासाठी काही कार्य करू इच्छितात मी त्याला विशेष सहाय्य देऊ इच्छितो. त्याचे ते कार्य नक्कीच पूर्ण होणार. हा विश्वास त्याने बाळगावा आणि पुढे जावे. देव म्हणतात, तुम्ही जेव्हा स्वतःपेक्षाही दुसऱ्याचे हित पाहता तेव्हा मी तुमच्यावर अधिकच खुश होतो आणि तुम्हाला तुमच्या कल्पनेच्या बाहेर काही देऊ इच्छितो. त्यालाच तुम्ही चमत्कार म्हणता. देव म्हणतात, मी त्याच्यासाठीच चमत्कार करणार आहे जो इतरांचे मन राखतो, जो कुणाला मान सन्मान देतो. देव म्हणतात, या दिवसात कुणालाही मन दुखेल असे काही वागू नका, कुणाचे मन दुखेल असे काही बोलू नका.
जर तुमच्याच्यानी कुणाला खूप काही महागाचे घेतल्या जात नसेल तर चालेल, पण कुणाच्या डोळ्यात ते मौल्यवान अश्रू आणू नका. कारण देव म्हणतात, अश्रू हा असा आहे की तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याची किंमत अफाट होते. देव म्हणतात, अरे बाळा, जर तू कुणाच्या मुखावर 2 चांगले शब्द बोलून हसवू शकलास किंवा त्याला आनंदी ठेवू शकलास तर यासारखे दुसरे जीवनाचे सोने नाही. देव म्हणतात, आनंदी राहा आणि आनंद वाटा, कारण त्यामुळे तुम्ही अधिकच आनंदी राहाल. देव म्हणतात, आनंदी राहण्यासाठी फक्त ते मन स्वच्छ ठेवून इतरांशी जसे वागता तसेच वागा. त्यात तुम्ही त्यांनाही आनंद प्राप्त करून द्याल आणि स्वतः आनंदी राहाल. देव म्हणतात, कधीही कुणाचे मन दुखील असे वाक्य वापरू नका. जर तुम्ही योग्य मान सन्मान मोठ्यांना दिलात तर त्यांच्या आत्म्यातून तुम्हाला तो खूप काही आशीर्वाद प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, या दिवसात थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेणे तुझ्यासाठी शुभ फलदायक ठरणार आहे, तेव्हा योग्य मान दे. देव म्हणतात, तुझ्यासाठी रात्रीतून चमत्कार होणार आहे. उद्या तू जेव्हा उठशील तेव्हा तुला ते माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होतील, कारण तू माझी भक्ती करतोस, श्रद्धेने मला हाका मारतोस. तुला कोणतीही कमतरता मी येत्या काळात भासू देणार नाही. तुझ्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होतील. देव म्हणतात, माझा भरभराटीचा, ऐश्वर्याचा, आनंदाचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. तो तू आनंदाने स्वीकार कर. तुझ्या घरात ते ऐश्वर्य, ते सुख, ते आनंद येणार आहेत. उद्या जेव्हा तू द्वार उघडशील तेव्हा तू त्यांना घरात घे. माझा आशीर्वाद ज्या क्षणाला तू घरात घेशील तेव्हा तुझ्या घरात तो आनंदच आनंद येईल. आता या क्षणाला जो कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांनी पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जो कोणी श्री स्वामी समर्थ लिहेल किंवा नामघोष करेल त्याला ते ऐश्वर्य, ते चांगले आरोग्य, त्याच्या सर्व इच्छा लवकरच स्वामी पूर्ण करतील. तुमच्याकडून जे काही नामस्मरण होत आहे, जी काही पूजा, जे काही संकल्प घेतल्या जात आहेत ते देवांपर्यंत पोहोचत आहेत. देव तुम्हाला समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, सुख आणि आनंदाने परिपूर्ण करत आहेत. तुमचा विश्वास आहे ना? मग ते तुमच्यासाठी येत आहे, ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, मला तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही. ते सर्व काही मी तुला देईन, यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. उद्या तुझ्यासाठी खूप मोठा चमत्कार होणार आहे. तेव्हा देव म्हणतात, तू स्वीकारायसाठी तयार राहा, सज्ज राहा. खूप आनंद, खूप भरभराट तुझ्या दिशेने येत आहे. तुम्ही उत्सव करणार आहात. त्या उत्सवात देव सुद्धा तुमच्या सोबत शामिल आहेत. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. मी तुझ्या घरी लक्ष्मी रूपात येणार आहे. तेव्हा तू ज्याप्रमाणे पूजा करत आहेस ती मी स्वीकार करेल. तू जे काही नैवेद्य मला दाखवायच्या तयारीत आहेस ते मी स्वीकार करतो आणि तुला आशीर्वाद देतो की तुझे जीवन संपूर्ण सुखात आणि आनंदात बहरून उठेल. तुझे जीवन आनंदमय होईल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.